पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो. एकाच वेळी 20 नगरसेवकांची खुर्ची धोक्यात आली आहे आणि या यादीत महापौरांचं नावही असल्याची चर्चा आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील काही नगरसेवकांविरोधात जात पडताळणीची मोठी सुनावणी सुरू होणार आहे. हे नगरसेवक ओबीसी आरक्षित जागांवरून निवडून आले होते, पण काही ओबीसी कार्यकर्त्यांनी आरोप केलाय की यातील काही जणांनी प्रत्यक्षात मराठा समाजातील असूनही ओबीसी असल्याचा दावा करून निवडणूक लढवली आहे. म्हणूनच हा वाद आता जात पडताळणी समितीकडे गेलाय. नियम काय सांगतो? कायद्यानुसार जर एखादा उमेदवार आरक्षित जागेवरून निवडून आला तर त्याने 6 महिन्यांच्या आत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देणं बंधनकारक असतं. जर त्या प्रमाणपत्रात काही गडबड आढळली किंवा जात वैधता नाकारली गेली तर त्या व्यक्तीचं नगरसेवक पद थेट रद्द होऊ शकतं. या प्रकरणात सुमारे 20 नगरसेवकांची नावं चर्चेत आहेत आणि त्यात पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांचंही नाव असल्याची चर्चा आहे. यात पिंपरी चिंचवडचे 9 तर पुणे महापालिकेच्या 11 नगरसेवकांची नावं आहेत. या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे. जर समितीने जात वैधता नाकारली तर पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. तुमच्या मते या प्रकरणात काय होईल? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय अपडेटसाठी ऑनलाईन नेत्याला फॉलो करायला विसरू नका.